पर्यंत सत्य काय आहे हे पोहोचवण्याचा तुम्ही देखील प्रयत्न केलात, त्यासाठी धन्यवाद। आणि एका बाजूला या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे देखील। चंद्रकांतजी, निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवकावर झालेल्या कारवाईकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? ॲक्च्युली तुम्हाला सांगतो की एमआयएमच्या नगरसेवकांनी त्या मुलीला संरक्षण दिलं, त्यांच्या घरच्या लोकांना संरक्षण दिलं आणि संरक्षण देऊन त्या ठिकाणी डांबून ठेवलं। म्हणजे एक प्रकारचा जो तपास चालला होता, तपासाला आडकाठी आणली आणि म्हणून त्याच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे। हे एमआयएमचं या ठिकाणी हेच आणि त्यांच्यासोबत जे संरक्षण देणारे त्यांचे जे आहेत प्रमुख इम्तियाज जलील यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई का झाली पाहिजे? कारण तुम्ही हे सगळं आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक वेगळ्या प्रमाणे त्या ठिकाणी सगळं वातावरण निर्माण करतात। म्हणजे आमच्या हिंदू मुली जर समजा TCSमध्ये गेल्यात तर ही मुलगी त्या ठिकाणी तिथे त्यांना भडकवत होती आणि त्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी करत होते, म्हणून ते आम्हाला अजिबात आवडलं नाही। संभाजीनगर शहरातील नागरिकांना पूर्ण विरोध आहे या गोष्टीचा आणि त्यातल्या त्यात एमआयएमच्या लोकांनी जर सपोर्ट केला असेल तर एमआयएमवर कारवाई झाली पाहिजे, एमआयएम पक्षावर पण सुद्धा, ही माझी स्पष्टपणे मागणी आहे। पण चंद्रकांतजी, संभाजीनगरचे लोकप्रतिनिधी अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना थेट मदत करत असतील तर हे शहराच्या सुरक्षेसाठी किती घातक आहे असं तुम्हाला वाटतं? खूप घातक आहे आणि हे करणारे कोण आहे माहिती आहे ना? हे करणारे सगळे एमआयएमचे लोकच आहे। बरं, मी एमआयएमच्या बाबतीत थोडक्यात सांगतो आपल्याला। मी 1990ला पहिला हिंदू आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो होतो माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने। त्यानंतर मी सांगतो 28 वर्ष मी हे शहर शांत ठेवलं होतं, जिल्हा शांत ठेवला होता, कुठेही काही होऊ दिलं नाही। पण एमआयएमची एंट्री झाल्यानंतर म्हणजे 28 वर्षानंतर एमआयएमने जे या शहरामध्ये लॉ अँड ऑर्डर बिघडवायला सुरुवात केली, दादागिरी सुरुवात केली, मारामारी करायला सुरुवात केली, ती इतकी भयानक आहे की आमच्या इथे आता इतक्या मोठ्या इंडस्ट्री यायला लागल्या तर ते घाबरतात की इथे एमआयएम आहे काय, मग इथं असं झालं तर आमचं कसं होईल। आणि म्हणून हा जर दृष्टिकोन पाहिला तर मी निश्चितपणे सांगतो की या सगळ्या गोष्टीतून एमआयएम जबाबदार आहे आणि एमआयएमवर कारवाई झाली पाहिजे, ही माझी स्पष्टपणे परत एकदा मागणी आपल्या मार्फत सरकारला करतो। बरं, पण तुम्ही एमआयएमचा उल्लेख केला म्हणून मला विचारायचं आहे, या प्रकरणात सुद्धा एमआयएमचीच भूमिका संशयास्पद तुम्हाला वाटते का? मला तुमच्याकडून तुमचं मत, तुमच्या पक्षाचं मत जाणून घ्यायचं। एमआयएमची भूमिका ही संशयास्पद आहे। त्यांना वाटतं की ही जी मुलगी आहे या मुलीच्या माध्यमाद्वारे त्या ठिकाणी त्यांचं धर्म परिवर्तन करण्याचं कार्य चालू होतं आणि आता ते पकडलं गेलं। म्हणजे एमआयएम आता सिद्ध झालं की एमआयएम किती हिंदुत्व द्वेष्टी आहे आणि आपल्या हिंदू मुलींना कोणत्या आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी हे करत आहे हे सगळं त्या ठिकाणी आता कळून आलं लोकांना। आणि त्यातल्या त्यात एमआयएमचे प्रमुख जे आहेत महाराष्ट्राचे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांना संरक्षण देतात आणि म्हणून हे संरक्षण देणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। मी तर या ठिकाणी आपल्या मार्फत मी पोलीस गृह खात्याला विनंती करेल, उद्या ते एमआयएमचे देशाचे अध्यक्ष येत आहेत OAC, खासदार OAC, तर त्यांना इथं येऊ देऊ नये। त्यांना इथं आल्यानंतर हटकून त्या ठिकाणी ते काहीतरी स्टेटमेंट करतील आणि परत त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून त्यांना इथे येऊ देऊ नये। मग हा सगळा जो प्रकार आहे एमआयएमच्यामुळे होतो हे सिद्ध होत आहे। बरं, पण चंद्रकांतजी, धर्मांतर आणि अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला संरक्षण मिळणं यामागे काही राजकीय कट तुम्हाला वाटतोय का? हा राजकीय संरक्षणच देतात हे लोक। पण एमआयएमची सगळी मंडळी त्या ठिकाणी म्हणजे त्यांना असं वाटतं की मुस्लिम समाज त्या ठिकाणी आपला मतदार आहे, म्हणून आपण त्यांचं कितीतरी काही गुन्हे केले आणि जिथे आता ही मुलगी सापडली तो एरिया जो आहे तो एरिया इतका म्हणजे असं विचित्र एरिया आहे, तिथे सगळे नशेडी लोक, तिथे गांजा पिणारे किंवा हे करणारे, गोंधळ घालणारे हे सगळे लोक तिथे राहतात, क्रिमिनल लोक तिथे राहतात आणि म्हणून अशा लोकांना फक्त संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी करतात की एमआयएमचे लोक ते निवडून आले। मग असं जर करत असेल तर ही सगळी मंडळी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे ह्या प्रमुखांनी की बाबा आपण या ठिकाणी जर हे यांना केलं तर हे अजून जास्त होईल। शेवटी आपल्याला राज्य करायचंच आहे ना, मग राज्य करत असताना तुम्ही कोणत्याने कशा प्रकारे त्या ठिकाणी असे हे करताय? जर हे असं करत असेल तर त्या ठिकाणी मग लॉ अँड ऑर्डर बिघडल्यानंतर तुम्ही कशा राज्य करू शकाल?
हे माझं बरोबर. म्हणणं आहे. खैरेजी, नाशिक पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईनंतर आत्ता राज्य सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हालाही वाटतं, तुमच्या पक्षाला वाटतं? नाशिक पोलिसांचं मी कौतुक करेन आणि आमच्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांचं सुद्धा कौतुक करेन. का दोन्ही टीम वेगळ्या गेल्या आणि ते एकाच ठिकाणी पकडल्या गेला, म्हणून त्या मी दोन्ही टीमचं त्या ठिकाणी स्वागत करतो. पण आता हे सिद्ध झालं आहे. म्हणजे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आपल्यामार्फत मी विनंती करेन की आता सिद्ध झाल्यानंतर जर हा असा प्रकार त्या ठिकाणी होतो आहे, आपण फक्त आरडाओरडा करून त्या ठिकाणी हे झालं नाही पाहिजे, ते झालं नाही पाहिजे, हे धर्मांतर झालं नाही पाहिजे असं जरी आपण केलं तर उपयोग नाही. पण जे आता मूळ धर्मांतर कोण करत आहे हे सिद्ध झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना कधीही साथ देऊ नये. माझी विनंती अशी आहे की आम्ही कधी कधी म्हणजे भाषणात जरी बोलत असतो की MIM ही भाजपची बी टीम आहे वगैरे वगैरे, पण काही प्रमाणात त्या ठिकाणी त्यांची दोस्ती आहेच की नाही आतून. आणि म्हणून ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन की बाबा तुम्ही यांना अजिबात थोडी जरी साथ दिली तर हे त्या ठिकाणी अजून जास्त वाढतील आणि आपल्याला सगळा तो त्रास होईल. पण चंद्रकांतजी, राज्यामध्ये सातत्यानं धर्मांतरणाची प्रकरणं उघडकीस येत आहेत. कायद्यामध्ये आता कठोर तरतुदींची गरज निर्माण झालेली आहे, कारण धर्मांतराचं विष पेरलं जात असेल तर त्याचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आता कायदा हा एकमेव मार्ग शिल्लक आहे का? राज्य सरकार हे सगळं करायला लागलेत, धर्मांतराचा कायदा वगैरे तेच करायला लागले. तर त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा लोकसभेमध्ये धर्मांतराच्या कायद्याच्या विरोधात, म्हणजे हे धर्मांतर होतं त्यांच्या कायद्याच्या मी एक विधेयक टाकलं होतं. म्हणजे ती चर्चा तर आली नाही, परंतु ते टाकलं होतं. असं जर समजा केलं तर आपण या धर्मांतराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी, कारण धर्मांतर करून येणं म्हणजे आपल्या हिंदू धर्मीय मुलींवर किंवा मुलांवर हा मोठा परिणाम त्या ठिकाणी होतो आहे आणि तो होऊ नये म्हणून त्या ठिकाणी म्हणजे सरकारने काळजी घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे. नक्कीच धन्यवाद चंद्रकांत खैरेजी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. त्यानंतर आज दिवसभरातील दुसरी आणि